घायल हूँ इसलिए घातक. आम्ही आलेलो आहे बघा गाईज धुरंधर 2 बघायला. जो प्रिव्ह्यू शो असतो 5 वाजता शो होता पण तो कॅन्सल झाला होता कारण लायसन्स नव्हतं भेटलं म्हणून आता 9 वाजून 10 मिनिटाचा शो आहे तो आता बघण्यासाठी आलो आहोत. तर आता अजून काही हाऊसफुल नाही झालेलं नाही तर आता हाऊसफुल होईल थोड्याच वेळात आणि नंतर बघू आम्ही पिक्चर कसा आहे कसे आणि त्यातले गाणी कसे ॲक्शन कसं आहे ॲक्टिंग कशी हे सर्व नंतरच्या याच्यामध्ये सांगू. आपले डायरेक्ट साहिल कदम बाहुबली 4 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. प्रोड्युसर माझ्या पिक्चरचा प्रोड्युसर आहे. सो गाईज आम्ही आलेलो बघू शकता धुरंधर 2 बघण्यासाठी. आता धुरंधर 2चा 9 वाजून 10 मिनिटात शो आहे. 5 वाजता शो कॅन्सल झाला कारण लायसन्स भेटलं नव्हतं वगैरे भेटलं आलं तर आम्ही आता पिक्चर बघू कसा आहे कसा नाही आणि त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देऊ नक्कीच. तर आम्ही बघितला आहे काल 9चा शो धुरंधर 2चा. तो आहे फर्स्ट शो नाही आहे कारण 5 वाजता शो चालू होणार होता पण लायसन्स कुठेच भेटलं नाही. ऑल ओव्हर इंडिया हा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही 9 वाजता शो बघायला गेलो धुरंधर 2चा आणि तो जवळपास हाऊसफुलच होता. तर सर्वप्रथम आपण बघू पिक्चर कसा होता. तर स्टार्टिंगपासून म्हणजे जो 10 मिनिटामध्ये त्यांनी आम्हाला असं पकडून धरलं असं वाटलंच नाही की 3 तास 55 मिनिटाचा पिक्चर आहे. त्यातल्या बऱ्याचशा काही गोष्टी जसं की पहिल्या पिक्चरमध्ये त्यांनी हे नव्हते कट केले काय म्हणते शिवाय वगैरे. तर ह्या पिक्चरमध्ये त्यांनी शिवाय वगैरे फार असं बीप केलेलं आहे. त्यामध्ये फक्त असं होतं की इंग्लिश शिवाय त्या होत्या म्हणजे मदर पकडते होतं पण मराठीमध्ये केलं तर ट्रान्सलेशन ते बीप करायला होतं म्हणजे एकही पॉईंट नव्हता की इंग्लिशमधली शिवाय आणि मराठीमधली शिवाय. तर मग आता स्टार्टिंगचे पहिले अर्धा घंटा हा त्याची बॅक स्टोरी दाखवली. बॅक स्टोरी नंतर जो ते लिहारीमध्ये कसा मग तो कब्जा करतो ते दाखवतो. त्यामुळे स्पॉयलर खूप आहे. ते स्पॉयलर अलर्टपासून सावधान राहा. थोडं जेव्हा पिक्चर बघत नाही तोपर्यंत इंस्टाग्राम सोशल मीडिया वापरू नका. आणि एक सांगायचं झालं तर हा म्युझिकमध्ये थोडं डिसअपॉइंट केलं कारण पहिल्या पिक्चरमध्ये जे म्युझिक होतं ते खूप म्हणजे त्या सीनसोबत असं मर्ज होत होतं. या पिक्चरमध्ये असं वाटलं नाही की एवढं खास कोणतं फक्त आरे एक सॉन्ग सोडलं तर कोणतंच सॉन्ग असं परफेक्ट बसलं नव्हतं. तसं बघायला स्पॉयलर एकदम जे काही ट्विस्ट होते ते एकदम भारी होते. इंटरव्ह्यू खूप भारी होता. डायरेक्ट सिटी टाळ्या वाजासारख्या होत्या. आणि जय आवाज कमी कर तू पुढे जाणार होता जय. मग अजून काय राहिला सांगायचं ऍक्टिंग तर बाप गजब होती. रणवीर सिंगला कुत्रे भुगतात मागून तू बोल. नंतर अजून रणवीर सिंग झाले डबल आपला अर्जुन रामपाल झाला संजय दत्त झाला. यामी गौतम पण होती म्हणे. यामी गौतम पण होती. यामी गौतम जो उरीमध्ये ज्या प्रकारे नर्सचा जो रोल केलता तो रोल याच्यामध्ये पण केलता एका याला मारायला मुजाहिदीनला. आणि बाकी वगैरे ट्विस्ट खूप सारे आहेत. अजून बाकी काही जर माझ्याकडून राहिला असेल तर तो श्रीकांत सांगेल. श्रीकांत करगावकर मेन हिरो लास्टला येतो. नाव नाही सांगायचं स्पॉइलर नाही करायचं. तो ओव्हरऑल तुला कसा वाटला. मीडियम नॉट सो गुड. थोडं लीन येलिकुसारखं आन्सर दे ना व्हिडिओ बनवायला. 10 out of 10 out of 6. 10 out of 6 घरीच पहा. 6 आणि बिग बॉस आर्टिस्ट फिक्स. माझं 10 out of 7. आणि बघू थिएटर एक्सपिरियन्स तर आहे असं काही म्हणू शकत नाही. ज्याला काही पिक्चर मूवीमध्ये इंटरेस्ट आहे तो थिएटरला बघू शकतो आणि ज्याला काही इंटरेस्ट नाही ज्याला फर्स्ट पार्ट आवडला नाही त्याला सेकंड पार्ट आवडणार नाही आणि ज्याला सेकंड पार्ट आवडतं तर फर्स्ट पार्ट ऑब्व्हियसली आवडणार नाही. म्हणून मग तो ज्याला फर्स्ट पार्ट आवडला नाही बघू नये तर घरीच बघा मोबाईलवर. ज्याला समजलं नाही त्यांनी राम राम करायचं. काय ज्याला समजलं नाही त्यांनी राम राम करा. पहिला पिक्चर समजलंच नाही त्यांना दुसरा पिक्चर बी बघू नये. धन्यवाद. अरे साहित्य समजलं नाही म्हणलं माझं